नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता भरपूर पाऊस चालू आहे. आता मी निघालो ड्युटीवर. तर बघूया कसा प्रकारचा पाऊस आहे रस्त्यामध्ये, तुम्हाला दाखवतो मी. आणि आता चाललो आहे. रेयांश सार्थक झोपले सुट्टी असल्यामुळे. आता रेनकोट वगैरे घातलं आहे. आता निघतोय मी. चलो तर आता जाऊया ड्युटीवर. बघा मित्रांनो, आज 7 जुलै आहे. आज पण शाळेला सर्वांना सुट्टी दिली. आणि बघा भरपूर पाऊस चालू आहे. बघा हवा पण भरपूर चालू आहे. हे बघा हवा कशी येते. हे बघा इथे आमची गाडी पार्क आहे शेडमध्ये. आणि इथे फेजर आहे. भरपूर पाऊस चालू आहे आज पण. मित्रांनो, मी इथे दुकानाच्या इथे थांबलो आहे. भरपूर पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी. थोड्या वेळ गाडी थांबवली. मी जॉबवरच चाललो होतो. तर आता बघा दाखवतो तुम्हाला. भरपूर पाणी भरलं आहे इकडे. हे बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे. इकडे पण पूर्ण पाणी भरलं आहे. आता निघलो आहे मी जॉबला. पण भरपूर पाणी भरलं आहे. बघा मित्रांनो, आता आलो आहे बोईसरला. हे माझ्या मागे बघत असतील बोईसर मार्केट आहे. तर आता मी मके घेण्यासाठी आलो आहे बोईसरला. एवढ्या पावसामध्ये मला सार्थकने पाठवलं मके घेण्यासाठी. भरपूर पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवतो मके घेताना मी. आता बघा इकडे आलो आहे मके घेण्यासाठी. आणि हे बघा इकडे भरपूर मके आहेत. हे बघा इकडनं घेतो मके मी. बघा मित्रांनो, फायनली मके घेतलेत. आणि इकडे गाडी पार्क केलेली आहे मी. इकडनं आता गाडी घेऊन जातो घरी. मित्रांनो, आता आलो आहे घरी कामावरनं. फ्रेश वगैरे सर्व झालेलो आहे. मला सार्थकचा फोन आला कामावरनं निघलो तेव्हा, का आम्हाला मके घेऊन या. तर मी तसंच कामावरनं बोईसरला गेलो. एवढ्या पावसामध्ये, भरपूर पाऊस होता. आणि एवढ्या पावसामध्ये मी त्याला मके घेऊन आलो. तर आताच घरी आलो. आणि लगेच त्यांनी खाण्यासाठी पण स्टार्ट केलेलं आहे. हे बघा इकडे. हे बघा मके खात आहेत हे. तर आले त्यांनी लगेच त्याला भुजिंग करून खाण्यासाठी घेतले. तर फार आज पाऊस होता आज पण. बघूया पुढे किती दिवस पाऊस चालतोय. तर मित्रांनो, आता चहा पाणी वगैरे सर्व झालं आहे. आणि फार दिवस झालं तबला वाजवला नाही. तर आता मी थोडं तबला वाजवणार आहे. फार दिवस झालं प्रॅक्टिस केली नाही तबल्याची. पाऊस असल्यामुळे वेळच मिळाला नाही तबल्याची प्रॅक्टिस करण्यासाठी. तर आता मी तबला काढला आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा तबला आहे. तबला काढला आहे मी. आणि रेयांश बसला आहे तिकडे. तर बघा हा तबला काढला आहे. आता मी थोडं प्रॅक्टिस करणार आहे. रेयांश पण करीस. तर बघूया. वाजव रेयांश, कसं वाजवत आहे. बघा रेयांश पण वाजवते तबला. मित्रांनो, आता तबला वगैरे वाजवून झालेला आहे. आणि आता तबला ठेवून दिला आहे मी. आणि आता रेयांश आणि सार्थकचा अभ्यास घेतोय. तर आता ते दोघे पण अभ्यास करायला बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. आणि त्यांना आज पण ती गुड न्यूजची हे लागलेली आहे, आतुरता, का आज मेसेज येईल आणि आम्हाला परत एकदा सुट्टी भेटेल. पण तसं मला वाटत नाही आज होईल. पण तरी दाखवतो तुम्हाला. दोघे पण अभ्यास करायला बघा. दोघे बसले तिकडे अभ्यास करत आहेत.
तर मित्रांनो, मला वाटलं नव्हतं उद्या पण सुट्टी मिळेल या मुलांना. तर मॅसेज आला आहे, त्यांना उद्या सुट्टी परत जाहीर केली आहे जिल्हा कार्यालयाने. तर मुलांचं फार इथे नुकसानसुद्धा होते, पण काय करणार, पाऊस तेवढा आहे. आपल्याच इथे नाही, आपल्या इथे तर पाणी भरतच नाही एवढं. पण तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये अशा बहुतेक शाळा आहेत का तिथे तुम्ही शाळेतसुद्धा जाऊ शकत नाही, शाळेमध्ये पाणी भरलेलं असतं. पण ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना ह्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तर प्रशासनाला हेच आम्ही सांगू इच्छितो का त्यांना ह्या सोयी दिल्या पाहिजेत त्यांनी. तर मित्रांनो, परत मुलांच्या मनासारखंच झालं, त्यांना सुट्टी मिळाली. मुलं अभ्यास करत नाही घरी. शाळेत जाणं हे हे फार चांगलं असतं, कारण की शाळेचं शिक्षण आणि घरी अभ्यास करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तर बघूया आता किती दिवस असाच पाऊस चालतो आहे आणि असंच सुट्ट्या मिळतात त्यांना. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आमचं. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं, तुम्ही बघितलंच असतील व्हिडिओमध्ये सकाळी कसा पाऊस पडत होता. परत सार्थकने मला कामावर होतो, मला एवढ्या पावसामध्ये मक्के आणायला बोईसरला पाठवलं. तर तुम्हाला सर्व दाखवलं असेल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ही छोटीशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला, गुड नाईट सर्वांना. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.